महाराष्ट्रात काय लोक मला टार्गेट करते ते, काय लोक मला भाषण करून देत नाही ते जनतांसाठी, सामाजिक लोकांसाठी मी अन्यायाला वाचा फोडाय बघतोय. नवीन महाराष्ट्रात काहीतरी निर्माण कराय बघतोय. महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी सोशल मीडियाला कशा पाहिलं तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रात मी सकाळ स्वतः न्याय मागायसाठी जात होतो. स्वतः मी सकाळ न्याय मागायला जात होतो. माझे आईबाप मेले, माझ्यावरती अत्याचार झाला, माझ्यावरती भ्रष्टाचार झाला, माझ्यावरती हे झाला. मला कोण नाही मित्रांनो, तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या जनताने, महाराष्ट्रातल्या तरुण राज्यात प्रत्येक लोकांवरती भ्रष्टाचार होतो, प्रत्येक लोकांवरती अत्याचार होतो. आम्ही इकडं पळतो तिकडं पळतो, जनतांसाठी कामं करायचं, तरुणांसाठी, युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी. गरिबाला अत्याचार होतो, न्याय भेटत नाही, हे भेटत नाही. काय सांगायचं मित्रांनो, आमच्यावर पण अत्याचार होतो. आम्हाला पण भाषण करू नका म्हणते ते, हे करू नका म्हणते ते. आम्ही एक बोलतो, आम्ही एक तोंडावर बोलतो, धडके पण आम्ही बोलतो, मनातनं बोलतो. गरिबांचा आम्ही डोळ्यानं बघतो, हालचाल बघतो. जनतांवरती कसा भ्रष्टाचार होतोय, कसा अत्याचार होतं, हे होतं तुम्हाला सांगतो मित्रांनो. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांनो, महाराष्ट्रातल्या जनतांनो, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीनं आता तर तुमचं रक्त सहसर करायला पाहिजे. तुमच्यातलं एक विचार जागृत जागायला पाहिजे. छत्रपती शिवरायांचं एक विचार तुम्ही खरंच छत्रपती शिवरायांचं, संभाजी महाराजांचं नाव असं तुम्हाला सांगतो. एका स्टेशनची एका टायमाला मी अपंगला घेऊन चाललो, स्टेशनला बसलो. तिथं एक मुस्लिमचा मुलगा होता. मला म्हणला काय बघतोय, तर मी गपची बसलो. मी समाज कार्यामध्ये होतो. त्या अपंगला लागलेलं मी त्याला घेऊन चाललो आणि त्यानं धक्का मारून गेला. काय केला, धक्का मारून गेला. एवढी मस्ती ह्यांना इतकी मस्ती, एवढी माणुसकी नाही. नाही महाराष्ट्रात बरोबर चालले त्या औरंगजेबची कबर काढा म्हणून, हे इतकं बरोबर चाललंय, बरोबर आहे. पण असं करू, मी प्रत्येक जातीचा माणूस असो, कुणाचा पण असो, मी जात धर्म करत नाही, प्रत्येक लोकांना मदत करतो, प्रत्येक ह्याच्यासाठी. पण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला, सामाजिक गरीबाला आजचं उद्याचं वांदत जगायचं माझं, पण त्यातनं पण गरीबाची हेल्प करतो, मदत करतो. माझ्यावरच अत्याचार होतो, माझ्यावरच भ्रष्टाचार होतो, माझ्यावर ॲक्सिडेंट होते. महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातले मायबाप, हिंदुत्वाचा चेहरा चांगदेव जाधवला सपोर्ट करा, फॉलोअर्स करा, लाईक्स करा. आता तुमच्या हातात आई जगदंबीच्या हातात आहे, सगळ्या महाराष्ट्रातल्या मावळ्यांच्या हातात आहे, महाराष्ट्रातल्या मातीच्या तरुणांच्या हातात आहे. तुम्ही कमिटमेंट का या बहिणींच्या हातात, संपूर्ण माझ्या यंगस्टार पिढीच्या हातात, बुजुर्गांच्या हातात, मोठ्यांच्या हातात मी आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिकेच्या इलेक्शनला लय तुम्हाला हे करणार, ते करणार, हे निवडून येऊ द्या, ते निवडून येऊ द्या. नगरपालिकामध्ये विकास बदलतो, गावाचा हे करतो, हे काल देतो, इतक्या आम्ही सुविधा देतो, हे मदत करतो. काय नाही, मतदानला पैसे घेऊ नका, काय सामाजिकपणेमधला माणूस तुम्ही निवडा, गोरगरीबमधला, जनतामधला निवडा आणि जनतामधला नगरसेवक करा. तरुण पिढीला आपल्या चान्स भेटू द्या, युनिक पिढीला, यंगस्टार पिढीला चान्स भेटू द्या. हलक्यात घेऊन चालत नाही, आपण भोळी होऊन चालत नाही, आपल्यातली काहीतरी निर्माण व्हायला एकटा उभा राहून चालत नाही, तुमच्यातले काय निर्माण झालं. हे छत्रपती शिवरायांचं मैदान असं भरलेलं दिसलं महाराष्ट्रातल्या जनतांसाठी. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ यूट्यूबर चांगले होता, महाराष्ट्रातला माहोल गरम करायला सांगत नाही. संतोष देशमुख आता किती बेकार मॅटर झाला, 3 महिने चाललं, त्याला अजून न्याय भेटत नाही. महाराष्ट्रातली जनतानं तुम्ही लक्षात घ्या, कुणाला कमिटमेंट करायचे, कुणाला निवडून आणायचे, कुणाला नगरसेवक बनवायचे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या कोण्यात महाराष्ट्रातल्या राज्यात इतका माहोल चालला. पुढल्या महिन्यापासून इलेक्शन, नगरपालिकेचं इलेक्शन येणार, महाराष्ट्रात सभा होतेल्या, हे होतेल्या, ते होतेल्या. प्रत्येक अलग अलग राज्याचे येतील, अलग अलग पक्षाचे येतील, अलग अलग पक्षाच्या भाषणं होतील, अलग अलग पक्षाच्या राहिल्यावर मी महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातली छत्रपती शिवरायांचे मावळं सुज्ञ येते. महाराष्ट्रात कोणाला निवडून द्यायचं, सामाजिक जनतामधला तुम्ही नगरसेवक केला तर गोरगरिबाची काम होते, ती गोरगरिबाला अडचण होणार नाही आणि युनिक पिढीला, तरुण पिढीला एखादा चान्स भेटावं, माझी हीच अपेक्षा. महाराष्ट्रातल्या जनताला हे कडकड करतो, मला रडू यायला लागले ते कार्य बघून. हे करून पोलिस पण आमच्यावर अत्याचार करते, ते भ्रष्टाचार करते, ते महाराष्ट्रातली जनताने सपोर्ट करायला पाहिजे. जय हिंद, जय शिवराय. आजचं भाषण इथं थांबू, काय चुकलं तर माफ करा.